सरकारने आम्हाला POPच्या बाजूने किंवा त्याच्यासारखा एखादं मटेरियल द्यावं आणि मग नंतर ते POP बंद ठेवायचं की चालू करायचं याचा विचार सरकारने नंतर करावा। आणि मी परत एकदा सांगतो की POP हे पर्यावरणपूरक आहे। हे शाडू माती पर्यावरणपूरक किंवा प्लास्टर ऑफ पॅरिस पर्यावरणाला हानिकारक ह्याचं कुठेतरी शास्त्रज्ञ पद्धतीने त्याचं आम्ही रिपोर्ट करून घेतलेला आहे आणि तो आम्ही लवकरच तुमच्याकडे सादर करू। कशा प्रकारे आपला लढा चाललेला आहे काय सांगा? लढा आमचा सरकारला आमचं एकच आव्हान आहे की गणेशोत्सव हा जो पूर्वपार 130 वर्ष चालत आला आहे तो याही नंतर सुरळीतपणे चालला पाहिजे, कारण की हा उत्सव महाराष्ट्राला या 3 महिन्यामध्ये जवळजवळ 70 ते 80 हजार कोटीचं उलाढाल आहे याच्यामध्ये, ज्यामध्ये सर्वसामान्य माणूस या उत्सवाची वाट बघतो। आणि हा उत्सव प्रत्येक मटेरियल म्हणजे शाडू मातीचा मूर्तिकार शाडू माती बनली पाहिजे, POPच्या मूर्तिकारांनी POPचा मूर्त्या बनवून हा उत्सव जसा व्यवस्थितपणे सुरळीत चालू आहे तसं चालू राहिलं पाहिजे। तुमच्याकडे काय सबऑर्डिनेट आहे का त्याच्या व्यतिरिक्त? शाडू किंवा माती तुम्ही POP म्हणाले त्याच्या व्यतिरिक्त नाही आहे ना, तो सरकारने दिला पाहिजे आम्हाला, कारण की सरकार जोपर्यंत देत नाही तोपर्यंत POP कशी काय बनते। उद्या आपली सभा आहे, त्याच्यात काय उद्या आमची सभा आहे शिरोडकरला आणि तिथे आम्ही सर्व मूर्तिकार आणि मुंबईतले मंडळी मिळून तो निर्णय घेऊ की आम्हाला कशा पद्धतीत पुढे जायचं। जर मागण्या मान्य नाही झालं तर किती तुमच्यासोबत तुमच्याकडे किती कामगार आहेत त्यांच्यावरती हा परिणाम होणार आहे? साधारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 50 ते 60 हजार कारागीर नुसते लो लेवलचे म्हणजे प्रथम श्रेणीतले कारागीर आहेत। ते मोठे मोठे मूर्तिकार पकडले तर 1,500 ते 2,000 मूर्तिकार आहेत की त्यांची इन्व्हेस्टमेंट करोडोंमध्ये लाखोंमध्ये आहे की ज्यांनी आपली लघु उद्योग वाढवण्यासाठी कार्यशाळांची संख्या किती आहे साधारणतः मुंबईसह महाराष्ट्रात? गणेश कार्यशाळांची जी संख्या आहे ती 25,000च्या वर आहे आणि मुंबईतल्या मंडळांची संख्या 12,000-12,500 आहे। त्याचप्रमाणे 2.5 ते 3 लाख घरगुती मूर्त्या आहेत, त्याच्यामध्ये जवळजवळ 95% POP आहे आणि हा 95% POP एकदम गायब करायचा म्हटलं तर एवढी जी भर आहे ती कशी भरून काढणार? मूर्तिकारसुद्धा, मंडळसुद्धा आणि घरगुती गणेश भक्तसुद्धा। सार्वजनिक गणेश मंडळ आहेत त्यांचे 10 फुटाच्या वरती सरासरी मूर्ती असतात, 25, 30, 40, 80, 100 फुटापर्यंत असतात। काही ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्याला साधारण किती किलो POP यूज केला जातो? स्टीलचं मटेरियल असतं, बांबूज वगैरे असतात, काय सांगा? स्टीलचं मटेरियल आपण यूज करतो, त्याच्यात लाकूड यूज करतो, प्लॅस्टर यूज करतो, रंग यूज करतो, ह्या सगळ्याचं फायबर यूज करतो। ते सगळ्यांचं 10 फुटाच्या एखाद्या मूर्तीचं वजन आपण करायला गेलो लाकडाच्या बेसपासून तर 1 टनापर्यंत जातं 10 फुटाच्या मूर्तीचं। तसेच जसे तुम्ही स्लॅब वाढवत जाल तसे तुमचं वेट वाढत जातं। POP वरती बंदी घालण्यात येते तर तेवढ्या मूर्त्या बनवण्यासाठी शाडूची माती पुरेशी पूर्तता केली जाणार का सरकारकडून? नाही होणार। काय वाटतं तुम्हाला? नाही होणार, कारण POPचा जो टाईम स्लॅब आहे तो वेगळा आहे, मातीचा टाईम स्लॅब आहे तो वेगळा आहे आणि ज्या जलद गतीने आम्ही POPमध्ये काम करू शकतो, मूर्त्यांचं प्रोडक्शन करू शकतो, त्या जलद गतीने मातीमध्ये करता येत नाही, त्याला काही रिस्ट्रिक्शन्स आहेत। माती काम करण्यासाठी म्हणजे POPच्या मूर्त्या करण्यासाठी आम्ही मातीचा उपयोग करतो जेणेकरून सुबक मूर्ती घडावी आणि त्याचा काही लोक पारंपरिकरित्याने ज्यावेळी POPचा जास्त वापर नव्हता, मोठ्या मूर्त्या जास्त बनत नव्हत्या, तेव्हा शाडूच्या मातीच्या मूर्त्या बनल्या जायच्या। पण काळानुसार जसा मूर्त्यांचा ओघ वाढत गेला, हाईट वाढत गेले, तसे मटेरियल्समध्ये सुद्धा चेंजेस येत गेले आणि ते आपण ॲडॉप्ट करून घेतले। आणि आत्ता जर तुम्ही म्हणाल की आता गाड्या वापरताय, आता डायरेक्ट तुम्ही सायकलवर या किंवा बैलगाड्या प्रदूषण होतं, त्याला काही अर्थ नाही। सर, कागदाचा लगदा झाला, कोकोपीट झाला, याच्यापासूनही मूर्त्या बनवल्या जातात, तर त्याचा काय परिणाम होतो का पर्यावरणावर? नाही, त्याचाही परिणाम सगळ्या मटेरियलचा होतो। तेही काही इको फ्रेंडली मटेरियल आहे असं आम्ही म्हणत नाही, पण आम्ही त्याच्याही विरोधात नाही, कारण मूर्तिकाराला वेगवेगळ्या मटेरियलमध्ये काम करण्याची संधी ही महाराष्ट्राने परंपरेने दिलेली आहे।
त्यामुळे आम्ही त्यांचाही विरोध करत नाही की बाबा मातीच्या मूर्त्या बनवूच नका किंवा कागदाच्या मूर्त्या बनवूच नका. आम्ही त्यांचाही विरोध करत नाही. सगळ्यांचं उदरनिर्वाह झाला पाहिजे आणि हा जो मोठा टक्का आहे POPचा तो जर एकदम गाळला गेला तर त्याचा संपूर्ण अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल. ह्याची आम्ही तुम्हाला ग्वाही देऊ शकतो की ह्याच्यामुळे खूप मोठं नुकसान होईल. आणि जवळजवळ येणाऱ्या काळामध्ये उत्सवामध्ये साधारण 50 ते 60% लोकांच्या घरात गणपती पुजल्याच जाणार नाही जर का अचानक POP आपण गायब केलं. ज्याप्रमाणे तुम्ही पेट्रोल पंपला जाता, पेट्रोल मिळतं, डिझेल मिळतं, गॅस मिळतो, इलेक्ट्रिकच्या आता गाड्या आल्या, इलेक्ट्रिकचं सुविधा केलेली आहे. ज्याला जे अवेलेबल करून देता येईल तसं ते अवेलेबल करून जर देत आहेत तर मग मूर्त्यांच्या बाबतीत हा निर्णय का की डायरेक्ट तुम्ही बंदच करा. तुम्ही पण पर्याय द्या ना की लोकांना काय घ्यायचं आहे, त्यांना POP घ्यायचं आहे की माती घ्यायचं आहे का कागद घ्यायचा आहे, अजून बांबू बसून घ्यायचं आहे, काय जे असेल त्यांना जे वाटते ते त्यांना घेऊ दे. तुम्ही त्याच्यावर सक्ती कशाला करता? धार्मिक भावना पण दुखावल्या जातात. आज आपण महाराष्ट्राचं आज नाव आहे. आज जगभरामध्ये उत्सव साजरे करतो. गणेशोत्सव असो, नवरात्री असो, आज जगभरात आपलं नाव आहे आपल्या उत्सवाचं. महाराष्ट्र त्याच्यासाठी आज आपली परंपरा आहे, संस्कृती आहे. तर तीच जर बंद झाली तर सगळ्यांचंच नुकसान आहे. आणि त्याच्यावर महत्त्वाचं जसं म्हणलं की गणेशोत्सवातून म्हणजे प्रत्येकाच्या हाताला काम मिळत आहे आणि प्रत्येकाला प्रत्येकाची चूल पेटते. पोट भरणारा गणेशोत्सव आहे. प्रत्येकाचं पोट भरणारा हा गणेशोत्सव आहे ज्याची लोक आतुरतेने वाट बघतात. आणि काही माणसं तर 3 महिन्यामध्ये संपूर्ण वर्षभराचं कमावून घेतात. काही मूर्तिकार असेल की ते वर्षभर गणपतीची कामं करत असतात. त्यांचा वर्षभराचा किराण्याचा खर्चही त्या एका दिवसावर अवलंबून असतो. जर त्या एका दिवसाच्या कमाईवर ते कमवू शकले नाहीत तर वर्षभराचा किराणा पण त्यांच्या घरात येणार नाही. ही परिस्थिती निर्माण होते. POPच्या मूर्ती